नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज झाल्यानंतर हे 5 दिवसाचा एक हवामान अंदाज बघूया थोडक्यात. सध्या बघायला गेलं तर पावसाचे ढग महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही आहेत. फक्त कर्नाटकाच्या उत्तर बाजून थोडेसे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे बेळगाव ते हैदराबाद पट्टा या विशाखापट्टणमपर्यंत एक साधारण हलक्या अशा पावसाचा पट्टा निर्माण झालेला आहे. उद्या साधारण चक्रवात स्थिती कोरबा, झाशी, इंदोर, कोटा या बाजूला सरकताना दिसेल आणि नागपूरच्या बाजूला थोडासा कोरडे वाऱ्याचा प्रभाव पण जाणवेल. नागपूर, जालना आणि इकडे मुंबई, हैदराबादपर्यंत वाऱ्याची दिशा बदललेली असेल. जेणेकरून पावसाचा अंदाज तसं पाहायला गेलं तर उद्या थोडका कमीच आहे. तरी पण पाहूया. गोंदिया, कांकेर, कापसी, रायपूर ह्या साईडला हलकासा पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरच्या आसपास म्हणजे गडचिरोलीच्या आसपास स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे. नांदेड, लातूर, बीडचा परिसर या परिसरांसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता उद्या वाटत आहे. पैठण, मजलगाव, परभणी, जालना परिसरात स्थानिक वातावरण बनून हलक्याची पावसाची शक्यता सुद्धा वाटत आहे. काहीच परळी आणि इकडे जामखेड याही परिसरात हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर इकडे कोकणपट्टीत सिल्वासा, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक या साईडला हलक्या अशा आणि इगतपुरी परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, जुन्नरच्या पश्चिम भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. आणि इकडे खोपोली आणि खोपोली परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. आणि पुणे खेड परिसरात झाला तर म्हणजे स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते. गोरेगाव ते चिपळूण परिसरात हलक्यामध्ये पावसाची शक्यता वाटते. सातारा परिसरातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. रत्नागिरी, राजापूर परिसरात हलक्याच्या पावसाची पश्चिम बाजू, कोल्हापूरच्या पश्चिम बाजूने सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. आणि इकडे सांगलीपर्यंत साधारण स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. निप्पाणी, सांगली, रत्नागिरी, राजापूर परिसरात हलक्या मध्यम पावसाची जोर कायम आहे. सावंतवाडी, गोवा परिसर आणि बेळगाव, रेवणा, दांडेली एक दक्षिण भागातले परिसरसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. कर्नाटकात थोडासा पावसाचा जोर उद्या वाढताना दिसेल. कोल्हापूर, सांगली, निप्पाणी या परिसरात झाला तर हलक्या पावसाची शक्यता. बाकी उर्वरित भागात पावसाची शक्यता नाही. स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्या संपूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण उघडीप दाखवते आणि उत्तरत्र घाट परिसर किंवा पूर्व बाजूला हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. येत्या 3 दिवसानंतर भाग बदलत मध्यम मुसळधार पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. आणि त्याचा परिणाम हे हवेमध्ये जे वातावरणामध्ये थोडा फरक होत चाललेला आहे त्याच्यावरून तसं दिसतं. उद्यापासूनच म्हणजे वातावरणात बदल जाणवेल असं दिसत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, नागपूर परिसर एक कमी दाबाचं क्षेत्र बनण्यात चालणार आहे. आणि इकडे 18-19 तारखेला पाहायला गेलं तर अकोला, नांदेड आणि ती सोलापूर, सांगलीच्या पट्ट्यातून एक कमी दाब क्षेत्र तयार होत जाणार आहे. तिथून पुढे जळगाव, अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरपर्यंत हा पट्टा कमी दाबाचा असणार आहे. केव्हा? 19 तारखेला. 20 तारखेला पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर, इकडे गोवा परिसरात आणि कर्नाटकच्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार आहे. गोकाक, विजापूर, गोवापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने पावसाची शक्यता सुद्धा वाढत चाललेली आहे. येत्या 3 दिवसानंतर पाहायला गेलं तर नाशिक, जळगाव, अकोला जिथं पाऊस नाहीच आहे तर जळगाव, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल 3 दिवसानंतर. इकडे सांगली, सोलापूर भागातून सुद्धा पावसाला सुरुवात होईल. कोकणपट्टीत हलका मध्यम पाऊस कायम जोर आहेच. मग तिथून पुढे पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, चंद्रपूर, इकडे सोलापूर परिसर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात परिसरामध्ये काही ठिकाणी भाग बदलत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या
आणि व्हिडिओला शेअर करत चला. आणि इकडे सांगली, सोलापूर आणि दक्षिण भागात, कर्नाटक भागातसुद्धा गोव्यापर्यंत मुसळधार आहेच, पण सांगली भागातून म्हणजे दक्षिण भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार ते मुसळधार पोहोचवायची शक्यता वाटत आहे. गोवा भागातून अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण तिथून वाढ होत जाईल. धन्यवाद.